नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनल योद्धा प्रोडक्शन मध्ये. कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय, भरभरून तुम्ही प्रेम दिलंय. आपण जसं बोललो होतो की दररोज तुम्हाला आमच्या या शिवाय सिरीज मध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे. दररोज आपण महाराजांच्या स्वराज्याचा या ठिकाणी जागर करणार आहोत. कारण की महाराज का महत्वाचे, महाराज कशासाठी महत्वाचे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे किंवा घेणार आहोत. कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिले आणि ऍक्च्युली आज या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत ज्या पासून आपल्याला महाराजांच्या चरित्राची सुरुवात करायची. आपण डायरेक्ट महाराजांच्या चरित्राला सुरुवात नाही करणार आहे. त्याच्या अगोदरचा थोडासा प्रवास मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे इथपासूनचा तो जो प्रवास आहे, आपल्याला तो प्रवास त्या ठिकाणी या सिरीज मध्ये घ्यायचा. म्हणजे महाराजांच्या जन्माच्या अगोदर पासून आपल्याला शिवचरित्रामध्ये काय घडलं या गोष्टीचा आपल्याला एकंदरीत आढावा घ्यायचा. तर नमस्कार, मी पीएम सर परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये योद्धा प्रोडक्शन, ज्याच्या माध्यमातून शिवायन ही एक संकल्पना आपण या ठिकाणी घेऊन आलो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भोसले आणि जाधव यांचं वैर का सुरू झालं. मासाहेब जिजाऊ या जाधव घराण्यातले आणि राजे शहाजी हे भोसले घराण्यातले. त्याच्या अगोदरचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती आहे की शहाजी राजेंच्या वडिलांना सरदारकी कशी मिळाली. त्यांनी किल्ला बांधला. किल्ला बांधला म्हणजे त्यांनी घर बांधली, वाडे बांधले आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये सरदारकी, मनसबदारी सुरू झाली. आणि शहाजी राजे सुद्धा सरदार म्हणून त्या ठिकाणी कार्य करत आहेत. मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजे यांचा विवाह झालेला आहे. मासाहेबांना पहिलं मूल झालं, त्याचं नाव आहे संभाजी. आता पहिल्या मुलाचं नाव संभाजी का ठेवण्यात आलं होतं हा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती आहे. मासाहेब जिजाऊंचा विवाह झाल्यानंतर काही कारणामुळे जाधव आणि भोसले यांचं वैर सुरू झाले. अगदी हाड वैर म्हणता येईल आणि हे भांडण खूप टोकाला गेले. खंडागळ्याचा हत्ती पिसाळला आणि त्याच्यानंतरचा हा भांडणाचा जो काही भाग आहे तो सुरू झालेला आणि यामधूनच जाधव आणि भोसले या घराण्यामध्ये ठिणगी पडली. आणि त्यामध्ये जिजाऊंचे दीर म्हणजे शहाजी राजेंचे भाऊ संभाजी हे मारले गेले. आणि त्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस जिजाऊंना मूल झालं तर त्याचं नाव ठेवण्याची वेळ आली. त्यावेळेस मासाहेब म्हणाल्या, मला भाऊजींची आठवण येते, त्यामुळे आपण यांचं नाव जे आहे त्यांच्या नावावरून ठेवू. आणि म्हणून पहिल्या मुलाचं नाव हे संभाजी ठेवण्यात आलं होतं. आणि संभाजी हे शहाजी राजेंच्या खूप जवळ होते. संभाजींना जास्त लढा हा शहाजी राजेंनी लावलेला. कारण की घरामध्ये जन्मलेलं पहिलं जे मूल असतं ते वडिलांच्या जवळ जास्त असतं. त्याला वडिलांचा लढा जास्त असतो. कारण की बापाचे जे मनसुबे असतात, बापाचे जे स्वप्न असतात, कुठेतरी बाप लवकर याच्या खांद्यावर मला टाकायचे या विचारानं पहिला मुलगा हा वडिलांच्या जास्त जवळचा असतो. आणि तसंच झालेलं संभाजी राजे म्हणजे पहिले संभाजी. शहाजी राजे आणि मासाहेब यांचा
पहिला मुलगा ज्याचं नाव संभाजी आहे ते जास्त शहाजीराजांच्या जवळचे आणि भोसले आणि जाधव हे भांडण चालूच होतं. त्यामुळे चिडलेल्या जिजाऊंच्या वडिलांनी यांचा पाठलाग सुरू केलेला. इथून आपण ऍक्च्युली या स्टोरीला सुरुवात करणार, आपल्या या सिरीजला आपण सुरुवात करणार. इथून पुढचा इतिहास आपण सांगायचा. मासाहेबांचे वडील त्यांच्या पाठलागावरती लखोजी जाधव आणि शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या मागावरती ते आहे. आणि हा पाठलाग जुन्नर पर्यंत आहे. जुन्नरच्या जवळ अमराईमध्ये शहाजीराजे पुढे येऊन थांबले होते. त्यांच्या घोड्याचं पथक, त्यांचं अश्वपथक तिथे येऊन थांबलेले आणि त्यांच्यासोबत मासाहेबांची सुद्धा घोडदौड चालू आहे. भर दुपारची वेळ आहे. पूर्ण जुन्नर तळपत आहे आणि या तळपत्या उन्हामध्ये विश्रांतीसाठी शहाजीराजे अमराईमध्ये येऊन थांबले. त्यांचं अश्वपथक अमराईमध्ये येऊन थांबलेलं आहे आणि 3 महिन्याच्या गर्भार जिजाऊ या थोड्याशा पाठीमागे आहे. शहाजीराजे त्यांची वाट बघतायत, त्यांचं अश्वपथक जिजाऊंची वाट बघतायत आणि त्या तळपत्या सूर्यामध्ये एक अश्वपथक त्या ठिकाणी जवळ येताना दिसलं. धूळ उडवत एक अश्वपथक त्या दिशेने येत होतं आणि शहाजीराजांच्या जवळ असलेले संभाजी उद्गारले, आबासाहेब, मासाहेब. आणि ज्या दिशेने संभाजी राजांनी इशारा केला तिकडे शहाजी राजे बघत होते आणि बघता क्षणी एक अश्वपथक त्यांच्या दिशेने येत होतं. ते मासाहेबांचं 3 महिन्याच्या गर्भार जिजाऊ दाशींच्या मदतीने त्या ठिकाणी पाय उतार झाले. भर ऊन होतं आणि भर उन्हामध्ये लालबुंद झालेला चेहरा आणि त्याच्यावरती टिपत असलेला घाम मासाहेब पदराने पुसत शहाजीराजांकडे जात होते. त्या ठिकाणी शहाजीराजे म्हणाले की आपण इथून लवकर निघायला हवं. आपण जर असं ठाई ठाई त्या ठिकाणी आपला प्रवास करत राहिलो तर तुमच्या वडिलांच्या तावडीतून आपल्याला सोडवू शकणार नाही कोणी. आणि त्यावरती मासाहेब सुद्धा म्हणाल्या, मलाही तसंच वाटतंय. आणि त्यावरती संतापलेले शहाजीराजे म्हणाले, हो, हा तुमच्या वडिलांचा पराक्रम आहे, त्यांच्यामुळेच आपल्याला पळावं लागतंय. आणि या अवस्थेमध्ये मासाहेब त्या ठिकाणी हतबल झालेले आहे. कारण की पाठलागावर जे आहेत ते वडील आहेत आणि ज्यांच्यामुळे ही फजिती चालू आहे हे वडील आहेत आणि याच्यामुळे संताप होतोय आणि त्या संतापाला सामोरं जावं लागतंय ते पती आहे. त्यामुळे वडील आणि पती या दोघांच्या भांडणामध्ये जिजाऊ हतबल होते. त्यावेळी मासाहेब म्हणाल्या की तुम्ही पुढे जायला हवं. हा आता प्रवास मला झेपेल असं मला वाटत. त्यावरती चिंतेत असलेले शहाजीराजे म्हणाले, पण या अवस्थेत आम्ही तुम्हाला सोडून जावं? अशा या वेळी आम्ही तुम्हाला संकटात टाकून जावं? हे कसं शक्य? त्यावरती मासाहेब म्हणाले, तुम्ही पुढे जाणं महत्वाचं आहे. जवळच आपले व्याही आहेत विश्वासराव, आम्ही त्यांच्याकडे थांबू, तुम्ही पुढच्या प्रवासाला जा, कारण की ते या परिस्थितीमध्ये महत्वाचे आहे. त्याच्यानंतर ही बातमी शहाजीराजे आणि मासाहेब येत आहेत
ही बातमी विश्वासरावांच्या घरी जाऊन धडकली. विश्वासरावांच्या घरी गेल्यानंतर विश्वासराव जातीने येथे झाले. त्यांनी शहाजीराजे आणि मासाहेबांचं स्वागत केलंय. त्यावरती शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला तकलीफ होती. आणि नम्रपणे विश्वासराव म्हणते झाले, जाणते झाले, राजे तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाली, आम्ही धन्य झालो. तकलीफ कसली, त्रास कसला, काहीतरी कारण आहे ज्यामुळे आम्हाला तुमची सेवा करता येते, हे आमचं भाग्य समजेल. हा संवाद चालू होता. आणि हा संवाद चालू असताना शहाजीराजेंच्या लक्षात आलं की आता आपण निघायला हवं. निघालवेल लक्षात येताच विश्वासराव सांगते झाले, राजे तुम्ही निश्चिंत राहा, मासाहेबांची काळजी आम्ही जाती नाही. आणि शहाजीराजेंनी त्या ठिकाणी श्वास सोडला. शहाजीराजेंना कुठेतरी आता निश्चिंत झाल्यासारखं वाटत होतं. आणि लगबगीने शहाजीराजे संभाजीराजेंना मुद्दे झाले, राजे चालायचं ना आपण. त्यावरती संभाजीराजे मासाहेबांची नजर चुकवत म्हणाले, हो आबासाहेब, आम्ही तुमच्या सोबत येणार. कारण की संभाजी महाराजांना शहाजीराजेंचा लढा जास्त होता. आता घरामधला हा प्रसंग आपल्या लक्षात येतो. एखादं मूल वडिलांच्या जास्त जवळच असतं, वडील जायला निघतात है ना. एखाद्या वेळेस समजा आपण आजोळी जातो आणि वडील आले असतात, आई आजोळत असते आणि वडील निघाले की आपल्याला वडिलांसोबत जायचं असतं. त्यावेळेस वडील म्हणतात, येणार काय. त्यावेळेस आपण आईची नजर चुकवत म्हणत असतो, हो मला तुमच्यासोबत यायचं. तोच हा प्रसंग आहे. संभाजीराजेंनी मासाहेबांची नजर चुकवत म्हणाले की हो आबासाहेब, आम्ही तुमच्यासोबत येणार. त्यावेळेस दबक्या आवाजामध्ये संकोचपणे जिजाऊ म्हणत होत्या की बाळ राहिल्यावर आणि सर्व काही स्थिरत्वावर झाल्यावर राजे तुमच्यासोबत गेले तर चालते. आणि त्यावेळेस शहाजीराजेंनी मासाहेबांना मिश्किलपणे म्हटलं, बघा विश्वासराव, म्हणजे बाळाच्या जीवाला धोका आहे आणि आमच्या नाही. त्यावरती स्वतःला सावरून जिजाऊ म्हणाल्या की मला तसं म्हणायचं. म्हणजे मासाहेबांच्या लक्षात आलं की पाठलागावर असलेले लखोजी जाधव, त्यांचे वडील, त्यांच्यामुळे बाळाला धोका आहे आणि संभाजीराव आणि शहाजीराजेंना नाही, कारण की ते वैर आहे. निघण्याची वेळ आली होती. संभाजीराजे मासाहेबांच्या पाया पडायला आणि पाया पडत असताना मासाहेबांनी संभाजींना कडाडून मिठी मारली. कारण की आईसाठी मूल खूप महत्वाचं असतं आणि मासाहेबांनी त्याला कडाडून मिठी मारली. मिठी सैल करत संभाजीराजे मासाहेबांच्या मिठीतून बाजूलाच गेले. मासाहेबांना अश्रू अनावर झाले होते. संभाजींच्या त्या चेहऱ्याला मासाहेब हृदयामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता, डोळ्यामध्ये साठवून ठेवण्याचा. तोपर्यंत काही वेळ झालेला. मासाहेबांनी डोळ्याला पदर लावून अश्रू पुसत असताना संभाजीराजे वाड्याच्या बाहेर निघत होते. शहाजीराजेंसोबत संभाजीराजे निघले आणि एकदाही न मागे पाहता मासाहेबांच्या ते नजरे आड झाले. तो जो प्रसंग आहे तो दुष्काळाचा, प्रचंड भीषण दुष्काळ पडलेला आहे त्या वर्षी. आणि त्यासाठी मासाहेबांची काळजी घेण्यासाठी शहाजीराजेंनी काही माणसं त्या ठिकाणी ठेवली, काही माणसांची नेमणूक केली, काही माणसं जिजाऊंच्या सोबत दिली.
त्याच्यामध्ये बाळकृष्ण असते, संतोष निळकंठ असते, सोनूजी पंत असतील आणि कोरडे असतील. ही काही इतिहासामध्ये दिले गेलेली नाव आहेत. या माणसांची नेमणूक मासाहेबांसोबत केली होती. विश्वासराव तर विश्वासातले होते, परंतु अशा या परिस्थितीमध्ये मासाहेबांना एकटं सोडून जाणं हे तितकं महत्वाचं वाटत नव्हतं. परिस्थितीनुसार शहाजीराजेंना पुढे जाण्याची आवश्यकता होती. तर अशा या परिस्थितीमध्ये मासाहेब त्यांचे जे व्याही आहेत विश्वासराव त्यांच्याकडे त्या थांबणार होत्या आणि शहाजीराजे पुढे निघून गेले होते. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचा पाठलाग त्या वाड्यापर्यंत येऊन धडकतो आणि पुढे काय होतं या गोष्टीचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आपण थांबूयात आणि ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. संपूर्ण इतिहास आपण या ठिकाणी परत एकदा बघणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओच्या लास्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शिवचरित्र आपल्याला काय शिकवून जातं. आजच्या या व्हिडिओचा जर आपण संदर्भ बघितला तर वैर आहे जाधव आणि भोसल्यांचं. मासाहेबांना दोन्ही गोष्टी सांभाळायच्या. पाठलागावर आहेत ते वडील आहेत, मासाहेब त्यांच्याशी सुद्धा त्या ठिकाणी रागावू शकत नाहीत आणि ज्यांच्यामुळे शहाजीराजेंना पळावं लागतंय ते शहाजीराजे त्यांची पती आहेत. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये मासाहेबांनी स्वतःला कसं सावरलंय हा गुण मासाहेबांचा आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून घेण्याचा. 3 महिन्याच्या गर्भार असलेल्या मासाहेब पतीची काळजी आहे म्हणून ते सांगतात की तुम्ही पुढे जा, तुम्ही पुढे जाणं योग्य राहील, आम्ही इथे थांबू. कारण की पाठलागावरती आहेत ते वडीलच. म्हणजे निर्णय क्षमता, या ठिकाणी मासाहेबांची निर्णय क्षमता आपल्याला लक्षात येते. आणि शिवचरित्र आपण कसं असलं पाहिजे, मुलाने कसं असलं पाहिजे, आईने कसं असलं पाहिजे, बायकोने कसं असलं पाहिजे, नवऱ्याने कसं असलं पाहिजे, प्रत्येकाने आपली भूमिका निमूटपणे कशी सक्षम पार पाडली पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे शिवचरित्र. तर हा आजच्या या व्हिडिओचा संदर्भ होता. प्रत्येक व्हिडिओ नंतर आजचा व्हिडिओ आपल्याला काय सांगतोय हे सुद्धा मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपण घरात कसं असलं पाहिजे, आपण वावरलं कसं पाहिजे, बिकट परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सावरलं कसं पाहिजे आणि काही जरी झालं तरी नाती कशी आणि का टिकवली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या राजाचे शिवचरित्र. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बस इथपर्यंत. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, इथून पुढचा इतिहास बघताना. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय.